नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रवीण गोळे, मराठा विद्याप्रसारक समाजाचे गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला, भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर, FY BCom सेमिस्टर फर्स्ट चॅप्टर क्रमांक 1 आपण बघत आहोत. मागील लेक्चरला आपण संयुक्त राष्ट्रसंघाने केलेल्या ग्राहक संरक्षणाबाबतच्या मार्गदर्शक सूचनांमधील भाग क्रमांक 1 व त्यामधील 4 ज्या मार्गदर्शक सूचना आहेत त्या बघितल्या. त्यानंतर दुसऱ्या भागामध्ये ग्राहकांच्या आर्थिक रक्षण करण्यासाठी व ग्राहकांच्या हिताची जोपासना करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने जारी केलेल्या ज्या काही मार्गदर्शक सूचना आहेत त्या आपण बघणार आहोत. तुम्हाला वाटत असेल की संयुक्त राष्ट्रसंघाच्या ज्या काही विभिन्न प्रकारचे सूचना आहेत, विभिन्न प्रकारचे प्रयत्न आहेत, याची मुद्दे जवळजवळ सारखेच आहेत. असं जरी असलं त्या मुद्द्यांमध्ये मात्र फरक आहे. यामध्ये आपण आर्थिक रक्षण व्हावं, मागील काही मुद्द्यांमध्ये आपण वस्तूंपासून संरक्षण व्हावं, वस्तूपासून ग्राहकांची सुरक्षा व्हावी यासाठीचे प्रयत्न बघितले. यामध्ये ग्राहकांचं आर्थिक रक्षण व ग्राहकांच्या हिताची जोपासना व्हावी यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने ज्या काही मार्गदर्शक सूचना केलेल्या आहेत या सूचनांची माहिती या ठिकाणी आपण घेणार आहोत. पहिलं आहे ग्राहक संस्थांना आवाहन. अन्नपदार्थाची भेसळ, जाहिरातीतून खोटे दावे करणे अशा गोष्टींचा मागोवा घेण्यासाठी सरकारने ग्राहक संस्थांना आवाहन करायला हवं. शासन किंवा शासकीय जी पातळी आहे या शासकीय पातळीवर भारतामध्ये किंवा त्या राष्ट्रामध्ये निर्माण होणाऱ्या सर्व समस्यांकडे लक्ष देणं सरकारला शक्य होणार नाही किंवा शक्यही होत नाही. म्हणून एखाद्या अन्नपदार्थामध्ये भेसळ असेल, जाहिरातीमधून एखाद्या वस्तू किंवा सेवेचा खोटा दावा केला असेल, अशा गोष्टीचा मागोवा घेण्यासाठी सरकार जे आहे यांनी ग्राहक संस्थांना आव्हान केलं पाहिजे की तुम्ही वस्तू आणि सेवा यांच्यामध्ये होणारा जो काही फसवणूक असेल, खोटेपणा असेल, भेसळ असेल याची माहिती आम्हाला द्या. किंवा जाहिरातीच्या माध्यमातून कधीकधी किंवा बऱ्याच वेळेस आपण बघतो की जाहिरातदार आपल्या वस्तूबाबत जो दावा करतो तो दावा खोटा असतो. की जसं हे तेल लावलं ज्याच्या डोक्यावरती केस नाही त्याला 8 दिवसात केस येतील, किंवा ही सर्दीची टॅबलेट घेतली का 6 तासामध्ये तुम्हाला आराम पडेल, असं मात्र वास्तव होत नाही. अशा खोटा दावा करणाऱ्या कंपनी विरुद्ध शासनाला माहिती देण्यासाठी जे आव्हान आहे हे या ठिकाणी सरकारने करणं अपेक्षित आहे. दुसरं, उत्पादकांवर जबाबदारी. वस्तूचा टिकाऊपणा, उपयुक्तता व विश्वसनीयतेच्या बाबतीत उत्पादकांनी जबाबदारीने वागावे अशा प्रकारची सरकारी धोरणे असावी. म्हणजे ग्राहकांनी तक्रार करावी किंवा शासनाने ग्राहकांना तक्रार करायला लावावी यापेक्षा उत्पादकांची जबाबदारी आहे की आपली वस्तू टिकाऊ, उपयुक्त व विश्वसनीयता निर्माण करणारी असेल अशा प्रकारची जबाबदारी उत्पादकांनी स्वतः घेतली पाहिजे. तिसरी सूचना आहे विक्री पश्चात सेवेची उपलब्धता. काही वस्तू व सेवा अशा असतात का त्याची विकल्यानंतर सुद्धा सेवा द्यावी लागते. जसं आपल्या घरामध्ये असलेले TV, रेफ्रिजरेटर, मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटर
अनेक प्रकारचे इलेक्ट्रिक साधनं ह्या इलेक्ट्रिक साधनांच्या बाबतीमध्ये काय होत आहे, या इलेक्ट्रिक साधनांची त्या उत्पादकाने वॉरंटी किंवा गॅरंटी दिलेली असते. ती वस्तू किंवा सेवा हिच्यामध्ये काही दोष निर्माण जर झाला तर त्या वॉरंटी कालावधीमध्ये आपण त्या उत्पादकांना किंवा विक्रेत्यांना फोन करून त्या वस्तूमधील दोष दूर करण्यासाठी त्यांना सूचना करू शकतो. या सूचनांचं योग्य पालन व्हावं किंवा या सूचना जे उत्पादक मानत नाही त्यांच्याकडे लक्ष देण्याचं काम सरकारने करणं यामध्ये अपेक्षित आहे. नंतर चौथी सूचना आहे ग्राहकांना आवश्यक माहिती पुरवणं. ग्राहकांनी जाणीवपूर्वक खरेदीची निवड करावी यासाठी उत्पादक व वितरकांनी योग्य ती माहिती द्यावी. ग्राहकांना योग्य प्रकारे वागवले जावे यासाठी सरकारी धोरणातून प्रोत्साहन मिळावे, जेणेकरून ग्राहकाने वस्तू खरेदी करत असताना वस्तूची निवड कशी करावी, वस्तूची माहिती कशी घ्यावी या संदर्भात ग्राहकांना आवश्यक ती माहिती या ठिकाणी पुरवली गेली पाहिजे. पाचवी सूचना आहे ग्राहकांच्या हिताच्या विरोधी पद्धतीपासून संरक्षण. उत्पादक, वितरक किंवा व्यापारी यांनी विद्यमान म्हणजे जे कायदे आहेत त्या कायद्यांचं पालन करावं याची खात्री करून ग्राहक हिताला बाधा आणणाऱ्या कृतींना सरकारने प्रतिबंध केला पाहिजे. जे व्यापारी, उद्योजक किंवा उत्पादक, वितरक कायद्यांकडे दुर्लक्ष करतात, अशा कायद्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध, संस्थांविरुद्ध शासनाने प्रतिबंध घातला पाहिजे. सहावी सूचना खोट्या जाहिरातींपासून संरक्षण. उत्पादक, वितरक व ग्राहक संस्थांनी संपर्क ठेवून सरकारच्या दिशाभूल करणाऱ्या खोट्या जाहिरातींवर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. आजकाल इंटरनेटच्या माध्यमातून, वेबसाईटच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या खोट्या जाहिरातीच्या माध्यमातून ग्राहकांना फसवण्याचा प्रयत्न केला जातो. 4 दिवसापूर्वीच इंटरनेटवरती एका वेबसाईटवरती एका प्लेटवरती दुसरी डोशाची प्लेट फ्री अशा प्रकारची एका वेबसाईटने जाहिरात टाकली आणि एका व्यक्तीनं हा डोसा ऑर्डर केला आणि खाली पेमेंट करण्यासाठी एका लिंकवरती क्लिक करायचं होतं. त्या व्यक्तीनं त्या लिंकवर क्लिक केल्याबरोबर त्याच्या अकाउंटमधून 4 लाख रुपये मायनस झाले. म्हणजे अशा खोट्या जाहिराती जर येत असतील तर अशा खोट्या जाहिरातीपासून संरक्षण मिळवण्यासाठी सरकारने कडक कायदे केले पाहिजे किंवा ग्राहकांनी देखील जागृत राहिलं पाहिजे. कारण आजकाल आपली मानसिकता एवढी ढासळलेली आहे की कुठली गोष्ट सरकारने करावी. पावसाला नुकसान झालं, सरकारने भरपाई द्यावी. कोविड आला, नुकसान झालं, सरकारने भरपाई द्यावी. एखाद्याचं अपघात झाला, सरकारने भरपाई द्यावी. एखाद्याच्या पुरापासून नुकसान झालं, सरकारने भरपाई द्यावी. प्रत्येक ठिकाणी सरकारने का भरपाई द्यावी? एक नागरिक म्हणून आपलं देखील कर्तव्य आहे. जेव्हा जास्त उत्पादन मिळतं तेव्हा आपण शासनाला काही भरपाई देतो का? शासनाला काही मदत करतो का? समजा एखाद्या प्राध्यापकाला 2 लाख रुपये पगार आहे, टॅक्स व्यतिरिक्त तो शासनाला काही मदत करतो का? एखाद्याला शेतकऱ्या टोमॅटोपासून 20 लाख रुपये झाले
त्या वर्षी नफा झाला, त्या वर्षी तो आनंदाने अनेक प्रकारच्या वस्तू व सेवा खरेदी करतो. दुसऱ्या वर्षी टमाट्याच्या पिकापासून नुकसान झालं, तेव्हा शेतकरी म्हणतो शासनाने भरपाई द्यावी. का द्यावी? भारतीय लोक किती दिवस दुसऱ्यावर अवलंबून राहतील, हे एक न सुटणारं गुढ आहे. यापेक्षा प्रत्येक नागरिकामध्ये आपण स्वतः कष्ट करण्याची उमेद ठेवावी. आलेल्या संकटांवर मात करण्याची प्रत्येकाने उमेद जर ठेवली तर शासनावर अवलंबून राहण्याची वेळ येणार नाही. या निसर्गाने आपल्याला भरभरून दिलेला आहे, त्याचा चांगला वापर करण्याची, कष्ट करण्याची तयारी आपल्यामध्ये असली पाहिजे. प्रत्येक ठिकाणी यश येईलच असं नाही, अपयश देखील येऊ शकतं. परंतु त्या अपयशाने ओरडून किंवा खचून न जाता पुन्हा प्रयत्न या ठिकाणी केला पाहिजे. मी शाळेमध्ये असताना मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये आम्हाला जिद्द नावाचा धडा होता. बहुतेक प्रमोद नवलकर त्यांनी हा धडा लिहिलेला होता. त्यांच्या बेडरूममध्ये त्यांच्या वडिलांच्या फोटो फ्रेमवरती एका चिमणीने काड्यांचं घर तयार करायला सुरुवात केली. चिकित्सक वृत्तीने प्रमोद नवलकरांनी या चिमणीची पुढची ॲक्शन काय आहे हे बघण्यासाठी अर्ध तयार झालेलं घरटं मोडून टाकलं. त्या चिमणीने पुन्हा त्या ठिकाणी काड्या जमा केल्या, पुन्हा घरटं तयार करायला सुरुवात केली. नवलकरांनी 5 ते 6 वेळेस तेथील काड्या काढून घेतल्या, परंतु संध्याकाळ होईपर्यंत चिमणीने हट्ट सोडला नाही व आपलं घरटं पूर्णच करून दाखवलं. ज्या चिमणीला चोच आणि पाय याचाच वापर करून घरटं बनवावं लागलं, इथं आम्हाला देवाने छानसे 2 डोळे, बोलण्यासाठी सुंदर वाणी, काम करण्यासाठी सुंदर हात, चालण्यासाठी सुंदर 2 पाय, विचार करण्यासाठी बुद्धी, मदत करण्यासाठी समाज दिलेला असताना आपली जिद्द कुठे गेली? आपल्याला जिद्द का नसावी? मी म्हणत नाही संकट येत नाही, अपयश येत नाही, येतं, परंतु त्या संकटाचा सामना आपण का करू नये? बरीचशी महाविद्यालयीन मुलं 17, 18, 20 वर्षाची होतात, त्यांना शेतामध्ये काम करण्यास संकोच वाटतो, लाज वाटते. आणि पालक देखील माझा मुलगा SYTY BComला आहे म्हणजे त्याने फार मोठं काहीतरी कर्तव्य केलेलं आहे, कर्तृत्व केलेलं आहे असं म्हणून मुलांना पाठीशी घालतात. हे अतिशय चुकीचं आहे. जोपर्यंत आम्हाला कष्टाची जाणीव होणार नाही तोपर्यंत आपल्यामध्ये जिद्द निर्माण होणार नाही. कोणीतरी लेखकाने म्हटलेलं आहे, जिद्द हीच माणसाची दौलत आहे. असे जिद्दी माणसंच जीवनामध्ये यशस्वी होतात. आपल्या मनामध्ये जो एक ट्रॅक ठरलेला आहे त्या ट्रॅक पुरतं चालू नका. रेल्वे बघा, रेल्वे रुळावर चालते. रुळामध्ये अडथळा निर्माण झाल्यास अपघात होतो. आपल्याला रेल्वेच्या ट्रॅकने चालायचं नाही, तर आपल्याला पायी चालणाऱ्या मनुष्याच्या रस्त्याने चालायचं आहे. पायी चालणारा मनुष्य समोर काटा जर आला तर आपला मार्ग बदलू शकतो. ज्या मार्गामध्ये काटे असतील, ज्या मार्गामध्ये संकट असतील, तर त्याला पर्यायी मार्ग जर असेल तर पर्यायी मार्गाचा अवलंब करा. संकट निर्माण करणारी मार्ग स्वीकारण्याचं काही एक कारण नाही, कारण की जगातील प्रत्येक समस्येला हे उत्तर असतं. हा आपला अभ्यासातील भाग नाही, परंतु तुम्हाला प्रेरणा मिळावी, तुमच्या मनातील जे विचार आहे या विचारांचं जे काही अभिप्रेरण आहे हे वाढावं, यासाठी मधूनमधून अशा प्रकारच्या गोष्टी तुम्हाला सांगणं हे गरजेचं आहे. त्यानंतर 7वा मुद्दा आपला आहे
वजनमाप कायद्यांचं पालन. वजनमाप कायद्यांचं जे पालन जे आहे हे प्रत्येक प्रकारच्या उत्पादकाने व विक्रेत्याने करणं अपेक्षित आहे. जे वजनमाप जे आहे या वजनमापाची अंमलबजावणी होते की नाही यासाठी शासनाने यंत्रणा पुरवलेली आहे. त्या यंत्रणेचा अवलंब करून त्या विक्रेत्यांनी आपले वजन आणि मापे ही त्या ठिकाणी प्रमाणित करून घेतली पाहिजे. याचं एक छानसं उदाहरण मी तुम्हाला सांगतो की एक दूध विक्रेता एका व्यापाऱ्याला दूध विकायचा आणि त्यांनी सहज विचारलं की मला तूप मिळेल का. किरकोळ व्यापारी त्या ठिकाणी तो होता, किराणा दुकान त्याचं होतं आणि या दुकानामधून तो दूध विक्रेता अनेक प्रकारचे पदार्थ विकत घ्यायचा आणि त्या किराणा व्यापाऱ्याने सांगितल्याप्रमाणे 1 किलो तूप तो 8 दिवसाला त्या व्यापाऱ्याला विकायचा. एक दिवस व्यापाऱ्याला सहज लहर आली आणि त्यांनी त्या तुपाचं वजन करून बघितलं तर ते 950 ग्रॅमच भरलं. 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम असा आपला रेशो सगळ्यांना माहिती आहे. त्या व्यापाऱ्याला खूप राग आला. तो त्या दूध विक्रेत्याची वाट पाहत होता. तेवढ्यात व्यापारी तावाने त्या दूध विक्रेत्याला म्हटला की तू दिलेलं तूप हे 950 ग्रॅम होतं. आतापर्यंत प्रत्येक वेळेस मी 50 ग्रॅम जो आहे हा तोटा मी सहन केला. तेव्हा त्या शेतकरी दूध विक्रेत्याने त्याला सांगितलं, व्यापारी साहेब माझ्याकडे वजन काटाच नाही आहे. तुम्ही जी साखर 1 किलो मला देतात त्या साखरेचंच मी वजनमाप बनवलं आणि तेवढ्याच वजनाचं तूप मी तुम्हाला विकलं. तेव्हा व्यापाऱ्याची मान लज्जेने खाली गेली, कारण की त्याचं साखरेचं माप 950 ग्रॅम होतं म्हणून त्याला 950 ग्रॅम तूप जे आहे ते विकत घ्यावं लागलं. अशा प्रकारचा वजनमापातील खोटेपणा जो आहे हा कोणी या ठिकाणी करू नये. त्यानंतर पुढील आहे 8वा मुद्दा, युनोच्या ठरावाचे पालन करणं. 5 डिसेंबर 1980 मध्ये युनोच्या सभेमध्ये प्रतिबंधक व्यापार पद्धतीचं नियंत्रण करणारा ठराव संमत झाला. तर त्या सरकारने या ठरावाचं सतत जे अनुसरण आहे यामध्ये केलेलं आहे. म्हणजे अनेक प्रकारच्या प्रतिबंधक ज्या व्यापार पद्धती आहे या दूर व्हाव्यात, व्यापाऱ्यांनी ग्राहकांना फसवू नये या संदर्भामध्ये नियंत्रण करणारा कायदा या ठिकाणी सहमत झाला. याचं पालन देखील सदस्य राष्ट्रांनी करावं. 9 नंबर, प्रभावी व उचित स्पर्धेला उत्तेजन देणं. ग्राहकांना रास्त भावामध्ये विविध पर्याय उपलब्ध व्हावेत यासाठी सरकारने व्यापाऱ्यांमध्ये उचित व प्रभावी स्पर्धेला उत्तेजन द्यावं. आता उचित स्पर्धा म्हणजे नेमकं काय? जर बाजारपेठेमध्ये स्पर्धा नसेल तर काय होतं? मक्तेदारी निर्माण होते. स्पर्धा असेल तर काय होतं? वस्तूच्या किमती स्थिर राहतात. आता अनुचित व्यापार किंवा अनुचित स्पर्धा म्हणजे काय? की सपोज आपण एक पेनचं प्रॉडक्ट तयार केलं, त्याची किंमत आपण 10 रुपये ठेवली. आता आपल्यापेक्षा जो 10 रुपये किमतीचा जो पेन विकणारा जो उत्पादक किंवा विक्रेता आहे तो बाजारपेठेमध्ये जुना असल्यामुळे त्याचा नफा 2 रुपये आहे त्या पेनमध्ये आणि आपला 1 रुपया आहे. त्याच्यामुळे आपल्याला 10 रुपयाला विकावा लागतो. त्या जुन्या उत्पादकाने उद्या त्या पेनची किंमत 8 रुपये जर केली, ना नफा ना तोटावरती, किंवा 9 रुपये जर केली, तर आपला 10 रुपयाचा पेन कोणी घेईल का? नाही घेणार. यालाच म्हणतात अनुचित व्यापारी पद्धत, अनुचित व्यापार. स्पर्धकांना बेजार करण्यासाठी, स्पर्धकांना संपवण्यासाठी अशा प्रकारची चुकीची पद्धत वापरू नये.
भले तुम्ही 10 रुपयाच्या पेनवरती काहीतरी चांगली जाहिरात करा, प्रलोभन वाढवा, परंतु आपल्या स्पर्धक मित्राला बेजार करण्यासाठी चुकीच्या पद्धती वापरू नये. अशा प्रकारच्या मार्गदर्शक सूचना या प्रभावी व उच्च स्पर्धेला उत्तेजन देण्यासाठी वापराव्यात, जेणेकरून स्पर्धकांना बेजार करू नये. अशा प्रकारचं आव्हान यामध्ये केलं आहे. 10 नंबर आहे अनुचित करारांपासून संरक्षण. अनेक संस्थांकडून विक्री करताना एकतर्फी करार केले जातात. त्यापासून ग्राहकांचं संरक्षण व्हावं यासाठी सरकारतर्फे योग्य धोरण जे आहे हे ठरवावं लागतं, राबवावं लागतं. जेणेकरून अनेक संस्थांनी विक्री करत असताना ग्राहकांचं संरक्षण व्हावं यासाठी सरकारने चांगल्या प्रकारची धोरणं राबवावीत. नंतर 11 नंबर आहे पर्यावरण संरक्षण. ग्राहक खरेदी करत असलेल्या वस्तू व सेवांचा पर्यावरणावर जो काही परिणाम आहे हा होता कामा नये. सरकारने वस्तू व सेवांना परवाना देत असताना किंवा उत्पादनासाठी परवानगी देत असताना अशा प्रकारे काही पर्यावरणाचं नुकसान होणार नाही यासाठी चांगल्या प्रकारची काळजी यामध्ये घेणं अपेक्षित आहे. जेणेकरून यामध्ये जे काही नुकसान आहे होणार नाही यामध्ये काळजी घेतली जाते. त्यानंतर पुढील मुद्दा या ठिकाणी आपला आहे ग्राहक उपयोगी वस्तू व सेवांची सुरक्षितता व गुणवत्ता यांच्या मानकाबाबत संयुक्त राष्ट्रसंघाचं धोरण. पहिल्यांदा जे आर्थिक बाबीचं धोरण आपण बघितलं, आता वस्तू व सेवांची सुरक्षितता व गुणवत्ता याबाबतची धोरणं आहेत. यामध्ये पहिलं आहे गुणवत्ता वाढीसाठी उत्तेजन. एखाद्या देशातील आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसेल आणि वस्तूच्या गुणवत्तेबाबत फारशी जी काही उच्च प्रतीची मानके जर वापरली नसेल तर अशा ठिकाणी गुणवत्ता वाढीसाठी शासनाने प्रयत्न केला पाहिजे. यासाठी जे काही 4 प्रकारची मानके आहेत किंवा स्टँडर्ड आहे ती खरेदी करण्याची शासनाने उद्योजकांना सक्ती केली पाहिजे. 2 नंबर आहे गुणवत्ता तपासणी सुविधा. ग्राहक उपयोगी वस्तू व उपकरणांसाठी किंवा उपकरणांची सुरक्षितता आणि गुणवत्ता आणि कामगिरी तपासण्यासाठी सरकारने देशातील योग्य त्या सुविधा निर्माण होतील याची खात्री करावी. त्याला आपण क्वालिटी कंट्रोल असं आपण म्हणतो. म्हणजे एखाद्या वस्तूची गुणवत्ता टिकून राहावी, गुणवत्ता तयार केल्यानंतर त्या गुणवत्तेमध्ये बदल होऊ नये अशा प्रकारच्या वस्तूची गुणवत्ता तपासण्याची सुविधा शासनाने निर्माण करावी. 3 नंबर आहे गुणवत्तेच्या मानकांचा आढावा. विविध वस्तू व सेवांची सुरक्षितता व गुणवत्ता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर राखण्यासाठी सरकारने प्रयत्न करायला हवेत व संबंधित मानके व प्रमाणे याची योग्य ती प्रसिद्धी द्यायला हवी. वेळोवेळी राष्ट्रीय मानांकनाचा आढावा घेऊन आंतरराष्ट्रीय मानांकाशी सुसंगतताही तपासली पाहिजे. म्हणजे शासनानेच जी तुमची ॲग मार्क आहे, ISI मार्क आहे, गोल्ड मार्क आहे, या संदर्भामध्ये ग्राहकांना माहिती देऊन या मानकांचं लोकांना खरेदी करण्याचं किंवा त्याच मानकाच्या वस्तू खरेदी करण्याचं ग्राहकांना आवाहन केलं पाहिजे. आणि उद्योजकांना देखील विशिष्ट प्रकारचं मानांकन घेऊन वस्तू किंवा सेवा खरेदी कराव्यात. अशा प्रकारचं जे काही आव्हान आहे हे यामध्ये करणं अपेक्षित आहे. यानंतर पुढील जो भाग आहे तो आपण पुढील लेक्चरला बघूया. पुढील जो भाग आहे विविध देशात शाश्वत उपभोगाला प्रोत्साहन देण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या मार्गदर्शक सूचना, यामध्ये आपण थांबणार आहोत. धन्यवाद.